साईट पण ऑन नाही होत आहे. मला नाही वाटत काय होईल. अरे समीर, काय एवढी चिडचिड करतो रे? म्हणजे काय झालंय काय एवढं? बाबा सगळं संपलंय हो. आता मला नाही वाटत मी परत उभा राहील. रिजेक्शनमुळे वैतागलोय. हे बघ, हे घड्याळ बघतोयस, गेल्या 20 वर्षापासून आपल्या घरात आहे. एकदा याच्यात खूप धूळ साठली होती, खूप, आणि काटे जागेवरच होते. मला वाटलं आता हे बाद झालं, कधी चालणारच नाही. अरे पण मी याची धूळ झटकली आणि त्याला आतून साफ केलं, तेव्हा चालू झालं रे. पण बाबा आता काळ बदललाय हो. माझं आयुष्य या घड्याळासारखं नाहीये. अरे आयुष्य ना हे घड्याळासारखं असतं. कधी त्याचे काटे जलद चालतात तर कधी बंद पडतात. पण जोपर्यंत घड्याळाचे काटे फिरत राहतात ना, तोपर्यंत काळ पुढे सरकतच राहतो रे. पण जेव्हा काटे बंद पडतात ना, तेव्हा परत चालू करायची. बाबा मला वाटतं मी हरलोय. बाबा माझ्या वयाची मुलं कुठे पोचले आणि मी आहे तिथेच आहे हो. अरे तू लहान होतस ना, जेव्हा तुला मी चालायला शिकवायचो ना, तेव्हा कितीतरी वेळा पडायचंस. अरे ते सोड, बोलायला शिकताना अनेकदा अडखळायचा, पण तेव्हा तू प्रयत्न सोडला नव्हतास, एवढं लक्षात ठेव. तू पुन्हा 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 उभा राहिलास. आणि आता तर तू तरुण झालायस, तू माझा मुलगा आहेस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे या घड्याळासारखा हे बघ चालू झालं. हा बाबा तर तुम्ही हे घड्याळ का दुरुस्त केलं? आता तर सगळंच मोबाईलवर वेळ बघतात ना. अरे आपल्याला मोबाईलवर फक्त वेळ दिसते रे, पण घड्याळ आपल्याला काळाशी लढायला शिकवते, एवढं लक्षात ठेव. मनावर अपयशाची कितीही धूळ साचली ना, तरी ती मेहनतीने झटकून टाकली तर आयुष्य पुन्हा सुरू होतं. जसं जसं हे घड्याळ आहे ना, तसं एक लक्षात घे, तो परिस्थिती कशी पण येऊ दे रे, नैराश्याची धूळ नेहमी साफ करत राहा. बाबा तुम्ही माझे डोळे उघडले. माझी वाईट वेळ निघून जाईल आणि मी पुन्हा एकदा जोमाने उभा राहील. हा आता कसं बोललास? आता शोभतो सा माझा पोरगा. एक ना एक दिवस माझी चांगली वेळ येईलच की. हाय तू लढत राहा, मी आहे तुझ्या बरोबर. हा